नमस्कार. पावसाळा म्हटले की आपल्याला भजीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण आपल्याला जेव्हा तेलकट खावेसे वाटत नाही तेव्हा अशी फक्त 2 चमचे तेलातली खमंग व कुरकुरीत हेल्दी भजी नक्की बनवून खा. ही भजी स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता किंवा चपातीबरोबर वरण भाताबरोबर खाऊ शकता. डाएट करणाऱ्यांसाठी, हेल्थ कॉन्शियस असणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. दुधीची भजी बनवण्यासाठी आपण 250 ग्रॅम कोवळा भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे. भोपळ्याचा देठ व टोकाकडचा भाग काढून टाकला आहे. ही भजी टिफिनला घेऊन जाऊ शकता व चपातीबरोबर भाजीसारखे खाऊ शकता. स्नॅक्स म्हणूनही ही भजी खाऊ शकता. हा अशा पद्धतीने कापूया. कापताना भोपळा तुटणार नाही ह्याची काळजी घ्यावी. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने भोपळा उभा कापला आहे. ह्यामुळे मसाले आतपर्यंत मुरतात व भजी टेस्टी होतात. एका प्लेटमध्ये 1 मोठा चमचा मीठ, 1 छोटा चमचा हळद मिक्स करूया. हळद व मीठ मिक्स झाले आहे. हे मीठ व हळद भोपळ्यामध्ये भरूया. अशा पद्धतीने मीठ व हळद भोपळ्यामध्ये भरले की भजी चवीला रुचकर होतात. भोपळा हलकासा दाबला आहे. सर्व भोपळ्याला मीठ व हळद लावून घेऊया. मीठ हळद लावून हा भोपळा 5 मिनिटे असाच ठेवूया. एका बोलमध्ये बेसन पीठ 1 कप, तांदळाचे पीठ पाव कप, ओवा पाव छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, चाट मसाला अर्धा छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, हळद पाव छोटा चमचा, गरम मसाला अर्धा छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, कसुरी मेथी 1 छोटा चमचा. ही तव्यावर गरम केल्यामुळे कुस्करता आली आहे. कढीपत्त्याची 3 ते 4 पाने. ह्यात खूप सारे पौष्टिक घटक आहेत. खाता यावी म्हणून आपण ही कापून घातली आहे. आता भजीसाठी वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या 2, लसूण 6 ते 7 पाकळ्या, आले अर्धा इंच. ह्या वाटणाने भजीला खूप छान चव येते. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मीठ थोडे कमीच घातले आहे कारण आपण भोपळ्यालाही मीठ लावले आहे. थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. ह्यात आपण तांदळाचे पीठ घातले आहे त्याने भजी खूपच कुरकुरीत होतात. पीठ एवढे दाटसर भिजवले आहे. हे खूप पातळ किंवा घट्ट नाही. ह्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे बाजूला ठेवूया. 5 मिनिटानंतर भोपळ्यातील पाणी काढून घेऊया. भोपळा अशा पद्धतीने दाबून त्यातील पाणी काढून टाकूया. हा इतका पौष्टिक आहे की आहारात ह्याचा समावेश केलाच पाहिजे. आता हा पिठात बुडवूया. पीठ असे भोपळ्याला आतपर्यंत लावावे. पीठ व्यवस्थित कोट झाले आहे. आता पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात बेसन पीठ लावलेला भोपळा. गॅसची फ्लेम मिडियम आहे. तुम्ही बघू शकता ठेवताना असे पसरून ठेवले आहे. त्याने भजे कुरकुरीत होतात व आतला भोपळाही व्यवस्थित शिजतो. ठेवतानाच हे तुटक तुटक ठेवले आहेत. त्यामुळे ते तळायला उलटसुलट करायला सोपे जातात. दुसऱ्या बाजूने उलटून खमंग भाजून घेऊया. भोपळ्याला पीठ व्यवस्थित लावले तर भजी खमंग व कुरकुरीत होतात. अशी भोपळ्याची भजी एकदा नक्की बनवा. हे खूप चविष्ट व पौष्टिक आहेत. चपाती, वरण भात, फुलका, पराठा ह्याबरोबरही खाऊ शकता. ही तुम्ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकता कारण ही फक्त 10 मिनिटात तयार होतात. ही तळली आहेत, खमंग व कुरकुरीत झाली आहेत, आतपर्यंत शिजली आहेत. भजीचा खूप छान फ्लेवर येत आहे. काढून घेऊया. तुम्ही बघू शकता भजी खूपच कुरकुरीत झाली आहेत. फक्त 2 चमचे तेल वापरल्यामुळे ही भजी तेलकट होण्याचा प्रश्नच येत नाही. ही भोपळ्याची भजी गरम गरमच खावी. चिंचेची चटणी, हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर ही भजी खाऊ शकता. तयार आहे खमंग, कुरकुरीत व पौष्टिक भोपळ्याची भजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.